जय श्री कृष्ण सर्वांना. आज गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा. तुम्हाला पण सर्वांना शुभेच्छा. साड्यांचं झालं ना? आज आता जयश्री ताई वाचणार आहेत. आल्यात का जयश्री ताई? आले आल्यात ना. हा, चालेल. बाकीच्यांनी स्वतःला म्यूट करून घेताल. आपण आता आज गुढीपाडवा या निमित्ताने काय करणार आहोत होतं, आजपासून दुसऱ्यांना सर्वांना संधी देणार आहोत. कारण आता सध्या आपण ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी बाकीचे काही कोणी येत नाही आहेत, तर आपल्यालाच परत आपण डबल करणार आहोत. आता प्रत्येकाला संधी आता परत अजून एक वेळेस मिळणार आहे. जे राहिलेले अध्याय आहेत ते आपण परत एकदा वाचन करूया सगळेजण मिळून. तर तुम्हाला ज्यांना डबल नाव द्यायचं असेल, पहिल्यांदा वाचलेलं आहे आणि आता परत नाव द्यायचं असेल, त्यांनी नाव देत चला. जयश्री ताई, ग्रुपवर द्यायचे का नाव? हो हो, ग्रुपवर ताई. मला सांगितले तरी नाही, चालेल. ऍडमिन ओनली ऍडमिन लिहिलं म्हणून म्हणाले देता येईल. हो, मला सांगितलं तरी चालेल ताई. मला पर्सनली केला तरी चालेल मेसेज. ग्रुपवर कोणतेही मेसेजेस खूप जास्त फॉरवर्डेड मेसेज येत आहेत, म्हणून मग शेवटी ऍडमिन करून टाकले. तर कम्युनिकेशन आपल्या चालेल. सगळ्यांसोबत कम्युनिकेशन फार कमी होतंय सध्या. फारच मी हे रिप्लाय यायला खूपच. चालेल, तुम्हाला कळवलं तरी चालते. हो हो हो, चालेल. जयश्री ताई, करा सुरू. जय श्री कृष्ण ताई. सर्वप्रथम आवाज बरोबर नाहीये. आवाज येत नाहीये. हार्दिक शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. हे आयुष्य, हे वर्ष येते आवाज? आवाज नाहीये व्हिडिओ बंद करू का ताई. मग? जयश्री ताई, आवाज नाहीये. हा, तुमचा व्हिडिओ आता येतोय का आवाज? हो हो, हा, हरकत नाही. नाही तर येतो ना आता आवाज? थोडीशी जागा इकडे तिकडे चेंज करून बसा. बरं. हा हा, बाहेर बसते. हॅलो, येतोय का आवाज ताई? हो हो, बाहेर बसते, घरात रेंज येत नाही एवढी. हॅलो, हा, बोला बोला ताई, सुरू करा. जय श्री गुढीपाडव्याच्या म्हणलं तुम्हा सर्वांना, ग्रुप मधल्या सर्व साधकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हा सगळ्यांना सुख समृद्धीचे, आरोग्याचे आणि अध्यात्माचे जावं चांगले, तेवढी माझी सदिच्छा. आणि माझं मी वाचन सुरू करते. हो, करू का ते आता सुरू? हो हो हो, सुरू करा. ओम श्री गणेशाय नमः. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जो. हा, वाचू का आता? हो हो, ऐकू येते ना? हो, येते. आणि समस्त छाया एके काळी धनंजया आले असे म्हणून जया विश्वांग्री नाम अर्थ. आणि सर्व ठिकाणी एकाच काली ते ब्रह्म आहे, म्हणून अर्जुना त्यास विश्वांग्री असे. विश्वांग्री ज्याचे चरण सर्वत्र आहेत असा हे नाव आहे. पैसवितया अंग डोळे नाहीत वेगळे वेगळे तैसे सर्व द्रष्टे सकळे स्वरूपे जे. अर्थ जसे सूर्याला अंग व डोळे हे वेगळे नाहीत, तशी जी वस्तू ही पदार्थाच्या स्वरूपाने असल्यामुळे ती सर्वांस पाहणारी आहे. म्हणून विश्व चक्षु हा अचक्षुच्या ठाई पक्षु बोलावया दक्षु झाला वेदू.
अर्थ. म्हणून विश्वचक्षु सर्वत्र नेत्र आहेत असा असा हा प्रकार नेत्र इतक्या ठिकाणी बोलण्यास वेद तयार झाला. जे सर्वांचे शिरावरी नित्य नांदे सर्वांपरी ऐसी स्थितीवरी विश्वमूर्धा मनिबे. जे सर्वांचे सर्व प्रकारे नांदत आहेत अशी स्थिती असल्यामुळे त्यास विश्वमूर्धा म्हटले जाते. पैगा मूर्ती तेची मुख हुताशना जैसे देख तैसे सर्वपणे अशेक भोगते जे. अर्जुना, असे पहा की अग्नीच्या ठिकाणी जसे अग्नीचे स्वरूप तेच मुख असते तसे जे ब्रह्म सर्व अंगाने भोगीत आहे. या लागी तया पार्था विश्वतो मुख हे व्यवस्था आली वाक्पता श्रुतीची या कारणाने अर्जुना त्याला विश्वतोमुख म्हणजे ज्याला सर्वत्र मुखे आहेत असा हा प्रकार श्रुतीच्या बोलण्यात आला. आणि वस्तू मात्री गगन जैसे असे संलग्न तैसे शब्द जाती कान सर्वत्र जया. आणि जसे आकाश सर्व वस्तूत मिळून असते त्याप्रमाणे ज्याला सर्वत्र शब्द मात्राच्या ठिकाणी कान आहेत. म्हणून मी तया ते मनो सर्वत्र ऐकते एव जे सर्वाते आवरुणी असे. म्हणून आम्ही त्यास सर्व ठिकाणी ऐकणारे असे म्हणतो. याप्रमाणे जे सर्व पदार्थ मात्रास व्यापून आहे. एरवी तरी महामती विश्वचक्ष या श्रुती तयाची या व्याप्ती रूप केले. 876 पासून ओवी सुरू झालेली. हे बुद्धिमान अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर विश्वचक्षु या श्रुतीने त्या वस्तूच्या व्याप्तीचे वर्णन केले. वाचुनी हस्त नेत्र पाये हे भाषतेत के आहे. सर्व शून्याचा नस आहे निष्कर्षु जे. एरवी ब्रह्म हे सर्व शून्यपणाचा शेवट आहे. हाही सिद्धांत ज्या ठिकाणी सहन होत नाही त्या ठिकाणी हात पाय डोळे हे बोलणे कोठे आहे. पै कल्लोळा ते कल्लोळे ग्रसित असे ऐसे कळे परिग्रसिते ग्रासा वेगळे असे काही. एका लाटेने दुसऱ्या लाटेला गिळून टाकले असे कळते, परंतु तेथे ग्रासणारे हे ग्रासले जाणाऱ्यावरून वेगळे आहे काय. तैसे साच जे एक तेत के वाप्य वापक परी बोलावया नावेक करावे लागे. त्याप्रमाणे खरोखर हे जे एक आहे ते व्याप्य व व्यापक असा भेद क्षणभर करावा लागतो. पै शून्य जै दावावे जाहले तै बिंदुले एक पाहिजे केले तैसे अद्वैत सांगावे बोले तै द्वैत की जे. शून्य काही नाही हे दाखवायचे असते. हे जेव्हा दाखवायचे असते तेव्हा एक बिंदुले पूज्य म्हणजे काही नाही हे दाखवणारी आकृती करावे लागते. त्याप्रमाणे अद्वैत जेव्हा शब्दाने सांगावायचे असते तेव्हा द्वैत करावे लागते. एरवी तरी पार्था गुरु शिष्य सत्पथा आढळू पडे सर्वथा बोल खुंटे. अर्जुना, अद्वैताचे वर्णन करण्याकरिता द्वैत केले नाहीतर गुरु शिष्यांच्या सन्मार्गाला पूर्णपणे अडथळा येईल व बोलणेच खुंटेल. म्हणून गा श्रुती द्वैत भावे अद्वैती निरूपणाची वाहती वाट केली. अर्जुना, म्हणून श्रुतीने द्वैताच्या साह्याने अद्वैताच्या ठिकाणी वर्णन करण्याचा मार्ग मोकळा करून दिला. श्लोक. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्व भृच्चैव निर्गुणम गुणभोक्तुच. तेची आता अवधारी ये नेत्र गोचरे आकारी ते ज्ञेय जया परी व्यापक असे. ते ज्ञेय ज्या प्रकाराने या सर्व दृश्य आकारामध्ये व्यापून आहे तोच प्रकार आता ऐक. तरी ते गा किरीटी ऐसे अवकाशी आकाश जैसे पटीपटू होऊन असे तंतू जेवी. तरी हे अर्जुना, ते ब्रह्म असे आहे की जसे अवकाशाच्या ठिकाणी आकाश व्यापून आहे अथवा वस्त्रामध्ये तंतू जसा वस्त्र होऊन आहे. उदक होऊनी उदकी रसू जैसा अवलोकी दीपपणे दीपकी तेज जैसे. पहा की पाण्यामध्ये रस जसा पाणी होऊन असतो अथवा दिव्यामध्ये दिवा होऊन जसे तेज असते. कर्पूरत्वे कापुरी सौरभ्य असे जया परी शरीर होऊनी शरीरी कर्म जेवी. ज्याप्रमाणे कापुरामध्ये
सुगंध कापूर होऊन असतो, अथवा शरीरामध्ये जसे कर्म शरीर होऊन असते. किंबहुना पांडवा सोनेची सोनयाचा रवा, तैसे जे या सर्वांगी असे, फार काय सांगावे. अर्जुना, जसे सोन्याचा तुकडा होऊन असतो, त्याप्रमाणे जे ब्रह्म या सर्वांच्या सर्व अंगात आहे. परे रवेपणा माझी वडे, तव रवा ऐसे आवडे, वाचुनी सोने सांगडे सोनया जेवी. येथून ब्रह्माची व्याप्ती जगामध्ये कशी आहे हे व्यतिरेक दृष्टीने दाखवतात. परंतु ते सोने तुकडेपणामध्ये असते तेव्हा तो सोन्याचा तुकडा असे वाटते. पण वास्तविक पाहिले तर तुकड्याच्या आकाराने असणारे सोने हे सोन्यासारखेच आहे. पैगा ओघूची वाकुडा, परी पाणी उजू सुहाडा, वनी आला लोखंडा लोह नव्हे की. हे मित्रा अर्जुना, पाण्याचा ओघ जरी वाकडा असला तरी पाणी जसे सरळच असते, अथवा लोखंडात अग्नीचा प्रवेश झाला म्हणून तो अग्नी जसा लोखंड होत नाही. घटाकारे वेटाळे तेज न बगमे वाटोळे, मठी तरी चौफळे आहे दिसे. घटाच्या आकाराने वेटाळलेले आकाश घटामध्ये जसे वाटोळे आहे असे वाटते, मठामध्ये सापडलेले आकाश हे चौकोनी आकाराचे दिसते. तरी ते अवकाश जैसे नोही जतची आकाशे, जे विकार होऊनी तैसे विकारी नोहे. परंतु आकाश हे जसे ते अवकाश घटातील वाटोळी पोकळी अथवा मठातील चौकोनी पोकळी झाले नाही, त्याप्रमाणे जे ब्रह्म सर्व विकार मनादी इंद्रिये अथवा सत्वादी गुणाधिक होऊन जे विकारवान झाले नाही. मन मुख्य इंद्रिया सत्वादी गुणायया, सारिखे असे धनंजया आवडे किर. अर्जुना, ते ब्रह्म मन ज्यात मुख्य आहे अशा इंद्रियासारखे आणि सत्व रजादी गुणासारखे असल्याचे दिसते. वरून दिसते खरे. पै गुळाची गोडी नोहे बांधया सांगडी, तैसी गुण इंद्रिये पुढी नाही तेथ. परंतु गुळाची गोडी जरी ढेपे सापडलेली असते तरी ती गोडी ढेपेच्या आकाराची झालेली नसते. त्याप्रमाणे गुण व इंद्रिये या जरी ब्रह्मवस्तू आहे तरी ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी गुण व इंद्रिये ही खरोखर नाहीत. आगाक्षीराची ये दशे घृतशिराकारे असे, परीक्षीरची नोहे जैसे कपिध्वजा. हे कपिध्वजा अर्जुना, दुधाच्या अवस्थेमध्ये तूप हे दुधाच्या आकाराने असते, परंतु ते दूधच जसे तूप नसते, तैसे जे ये विकारी विकार नोहे अवधारी, पै आकारा नाम भोवरी येर सोने ते सोने. त्याप्रमाणे जे ब्रह्म हे ज्या विकारात आहे, परंतु जे विकार नाही असे समज. ते कसे तर, ज्याप्रमाणे आकारला बुगडी हे नाव आहे, बाकी सर्व सोने ते सोनेच आहे. या उघड मराठीया ते वेगळे पण धनंजया, जान गुण इंद्रिया पासोनिया. अर्जुना, या उघड मराठी भाषेने सांगायचे म्हटले म्हणजे तू गुणेंद्रियापासून वस्तूचे वेगळे पण समज. नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू, हा आकारासीच प्रवादू वस्तुसी नाही. नाम रूप संबंध जाती क्रिया व भेद हे सर्व आकारला बोलणे आहे, वस्तूला हे बोलणे नाही. ते गुण नव्हे कही गुणातया संबंधू नाही, परितयाची ठाई आभासती. हे ब्रह्म ते ब्रह्म कधीही गुण होत नाही, पण गुण हे त्याच्या ठिकाणी भासतात. यासाठी सम्रांताच्या पोटी ऐसे जाय किरीटी जे हेची धरी. अर्जुना, एवढ्यामुळे अज्ञानी लोकांच्या पोटात असे वाटते की ही वस्तूच गुणाला धारण करते. तरी ते गा धरणे ऐसे अभ्राते जेवी आकाशे, का प्रतिवदन जैसे आरसेनी. पण अर्जुना, त्या वस्तूचे गुणाला धारण करणे असे आहे की जसे आकाश ढगांना धारण करते अथवा आरसा जसा प्रतिबिंबाला धारण करतो. ना तरी सूर्य प्रतिमंडल
ना तरी सूर्य प्रतिमंडल जैसे निधरी सलिल का रश्मी करी मृगजळ धरी जे जेवी. पाणी जसे सूर्याच्या प्रतिबिंबाला धारण करते अथवा सूर्याची किरणे जशी मृगजलाला धारण करतात, तैसे गा समंदेवीन यया सर्वा ते धरी निर्गुण परी ते वाया जाण मिथ्या दृष्टी. अर्जुना, त्याप्रमाणे वास्तविक संबंध वाचून या सर्व गुणांना ते निर्गुण ब्रह्म आधार होते, परंतु विकारास आधार आहे हे म्हणणे व्यर्थच आहे, कारण ते भ्रमाच्या कल्पनेचा अंगीकार करून म्हटलेले आहे असे समज. आणि या परी निर्गुणे गुणा ते भोगणे रंका राज्य करणे स्वप्नी जैसे. आणि एखाद्या दरिद्री पुरुषाने स्वप्नात जसे राज्य करावे त्याप्रमाणे निर्गुण ब्रह्माने गुणांचा भोग घेणे होय. बहिरंतश्च भूता नाम चरमेव च सूक्ष्मत्वात् दविज्ञेय दूरस्थांचांतिके च तत्. म्हणून गुणांचा संबंध अथवा गुणांचा भोग यांचा निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी संबंध आहे हे बोलू नये. जे चराचर भूता माझी असे पंडू सुता नानावनी उष्णता अभेदे जैसी. अर्जुना, अनेक अग्नीतून जशी एकच उष्णता भेदरहित रूपाने असते, तैसे नियविनाश भावे जे सूक्ष्म दशे आगवे व्यापुनी असे ते जाणावे ज्ञेय येथ. त्या प्रकारच्या वरील दृष्टांताप्रमाणे अविनाश रूपाने व सूक्ष्म स्थितीने जे ब्रह्म सर्व स्थावर जंगमाला व्यापून आहे ते येथे ज्ञेय आहे असे समजावे. जे एक आत बाहेरी, जे एक जवळ दुरी, जे एक वाचुनी परी दुजी नाही. जे एक चराचराच्या आत व बाहेर, जे एक जवळ व दूर आहे, इतकेच नव्हे तर ज्या एका वाचून दुसरा प्रकार मुळीच नाही. क्षीरसागरींची गोडी माझी बहुथडीये थोडी हे नाही तया परवडी पूर्ण जेगा. अर्जुना, क्षीरसमुद्राची गोडी क्षीरसागराच्या मध्यभागी फार व काटाची थोडी हे प्रकार जसे क्षीरसागराच्या ठिकाणी नाहीत, त्याप्रमाणे जे सर्व बाजूनी पूर्ण आहेत. स्वेदजादी प्रभृती वेगळाल्या भूती जयाची अनुसूती होमने नाही. स्वेद जादी करून वेगळाल्या प्राण्यात ज्याच्या व्याप्तीत न्यूनता नाही. पै स्रोते मुखटिळका घट सहस्रा अनेका माझी बिंबोनी चंद्रिका न भेदे जेवी. हे श्रोत्यांच्या भूषणा अर्जुना, ज्याप्रमाणे कित्येक हजारो घागरीमध्ये चंद्राचे प्रतिबिंब पडले असताही चंद्रबिंबास अनेकता येत नाही. अविभक्त भूतेषु विभक्तमिव च विस्थितम भूतभृतुज तज्ञेयच ग्रसिष्णु प्रविष्णुच. नाना लवणकणाची राशी क्षारता एकची जैसी का कोडी एकी उसी एकची गोडी. मिठाच्या अनेक कणांच्या ढिगातून जसा एकच खारेपणा असतो अथवा कोट्यावधी उसात गोडी जशी एकच असते, तैसे अनेकी भूतजाती जे आहे एक एकी व्याप्ती विश्वकार्य सुमती कारण जेगा. त्याप्रमाणे अनेक भूतमात्रामध्ये जे एकसारखे व्यापून राहिले आहे व हे चांगल्या बुद्धीच्या अर्जुना, जे ब्रह्म विश्व ह्याच कोणी एका कार्याला कारण आहे. म्हणून हा भूताकारू जेथून तेची तया आधारू कल्लोळा सागरू जिया परी. म्हणून ज्याप्रमाणे लाटा समुद्रापासून उत्पन्न होतात व त्या लाटांना जसा समुद्रच आधार असतो, त्याप्रमाणे ज्या ब्रह्मापासून हा भूताकार उत्पन्न होतो तेच ब्रह्म त्या भूताकारला आधार आहे. बाल्यादी तिन्ही वयसी काया एकची जैसी तैसे आदी स्थितीग्रासी अखंड जे. बाल्य, तारुण्य व वृद्धावस्था या तिन्ही अवस्थात शरीर जसे एकच आहे, त्याप्रमाणे जगाच्या उत्पत्ती स्थिती व लय या तिन्ही स्थितीत जे ब्रह्म अखंड असते. साय प्रात मध्यान होता जाता दीनमान जैसे का गगन पालटेना. सायंकाल, प्रातकाल व मध्यान्ह काल या क्रमाने संबंध दिवसही जात असताना
जसे आकाश बदलत नाही. अगा सृष्टी वेळे प्रियतमा, जया नाव म्हणती ब्रह्मा, व्याप्ती जे विष्णू नामा पात्र झाले. हे प्रियोत्तमा अर्जुना, जगाच्या उत्पत्तीकाली ज्याला ब्रह्मदेव असे म्हणतात व व्याप्तिकाली जे विष्णू या नावाला प्राप्त झाले. मग आकार हा रूपे, जेव्हा रुद्र जे मणिपे, तेही गुणत्रय जेव्हा लोपे, ते जे शून्य. मग जेव्हा हा जगताकार नाहीसा होतो व त्यावेळी ज्यास रुद्र असे म्हणतात व रजस तत्व तमादी 3 गुण उत्पत्ती स्थिती वल्ले हे ते देखील नाहीसे होतात. त्यावेळेला जे ब्रह्म शून्य होऊन राहते. ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसा परमुच्यते, न्याय देय ज्ञानगम्यम हृदय सर्वस विष्टितम. तवाचे शून्यत्व गिळून गुणत्रयाते नुरवून, ते शून्य ते महाशून्य श्रुती वचन संमत. आकाशाचे शून्यत्व गिळून सत्वादी 3 गुणांचा नाश करून जे शून्य असते तेच महाशून्य होय. अशाबद्दल वेद वचन प्रमाण आहे. जे अग्नीचे दीपन, जे चंद्राचे जीवन, सूर्याचे नयन देखती जेने, जे ब्रह्म अग्नीला चेतवणारे आहे व चंद्राचे जीवन चंद्राला अमृत देणारे आहे. व ज्या ब्रह्माच्या प्रकाशाने सूर्याचे डोळे पाहतात, जयाचेने उजियडे तारांगण उघडे, महातेज सुरवाडे रहाटे जेने, ज्याच्या उजेडाने तारे प्रकाशले जातात व ज्याच्या तेजाने सूर्य सुखाने वावरतो. जे आधीची आधी, जे वृद्धीची वृद्धी, बुद्धीचे जे बुद्धी, जीवाचा जीवी, जे ब्रह्म आरंभाचा आरंभ आहे, वाढीची वाढ आहे, बुद्धीची बुद्धी आहे व जे जीवाचा जीव आहे. जे मनाचे मन, जे नेत्राचे नयन, कानाचे कान, वाचेची वाचा, जे मनाचे मन आहे, जे डोळ्याचा डोळा आहे, जे कानाचे कान आहे व वाचेची वाचा आहे. जे प्राणाचा पान, जे गतीचे चरण, क्रियेचे करते पण जयाचेनी, जे प्राणाचा प्राण आहे, जे गतीची पाय आहे व ज्याच्यामुळे कर्माचे घडणे होते. आकारू जेने आकारे, विस्तारू जेने विस्तारे, संहारू जेने संहारे पंडू कुमरा. अर्जुना, ज्याच्या योगाने आकार आकारला येतो, ज्याच्या योगाने विस्तार विस्तारतो व ज्याच्या योगाने संहार नाश करतो. जे मेदिनीची मेदिनी, जे पाणी पिऊन असे पाणी, तेजा दिवे लावणी जेने तेजे, जे पृथ्वीची पृथ्वी आहे, ज्या ब्रह्मरूपी पाण्याला पिऊन, पाणी हे पाणीपणाने आहे, ज्याच्या तेजाने तेजस प्रकाश दिला जातो. जे वायूचा श्वासोच्छवासू, जे गगनाचा अवकाशू, हे असो आगवाची आभासू आभासे जेने, जे ब्रह्मवायूचा श्वासोच्छवास आहे व ज्या ब्रह्मरूपी पोकळीत आकाश राहिले आहे, हे राहू दे. हा सर्व जगदरूपी भास ज्याच्या योगाने भासतो. किंबहुना पांडवा, जे आघवेची असे आघवा, जेत नाही रिगावा द्वैत भावासी. फार काय सांगावे अर्जुना, जे सर्वाच्या ठिकाणी सर्व आहे व जे ते द्वैतपणाचा प्रवेश होत नाही. जे देखील याची सवे, दृश्यद्रष्टा हे आगवे, एक वाट कालवे सामरस्य. हे पाहिल्याबरोबर दृश्य आणि पाहणारा हे सर्व ऐक्य भावाने एक होऊन जातात. मग त्याची होय ज्ञान, ज्ञाता ज्ञेयहन, ज्ञाने गमिजे स्थान, तेही त्यांची. मग ते ब्रह्माचे ज्ञान होते व ज्ञाता ज्ञेय व ज्ञानाने जाणले जाणारे ठिकाणही तेच आहे. जैसे सरलिया लेख, आख होती एक, तैसे साध्य साधनाधिक ऐक्यासी ये. ज्याप्रमाणे हिशोब करायचे संपल्यावर हिशोबातील निरनिराळ्या रकमा एक होतात, त्याप्रमाणे साध्य साधनाधिक हे ब्रह्माच्या ठिकाणी ऐक्यास येतात. अर्जुना, जे ठाई नसरे द्वैताची वही, हे असो जे हृदयी सर्वांच्या असे. अर्जुना, ज्या ठिकाणी द्वैताचा व्यवहार चालत नाही, हे असो जे ब्रह्म सर्वांच्या अंतकरणात असते. एवं तुझ पुढा आधी क्षेत्र सुहाडा, दाविले फाडो वाडा विवंचुनी. हे सुजान अर्जुना, याप्रमाणे प्रथम हे क्षेत्र तुला स्पष्टपणाने व्यक्त करून दाखवले. तैसेची क्षेत्रापाठी
जैसेरी देखसी दिठी ते ज्ञान ही किरीटी सांगितले. त्याचप्रमाणे क्षेत्राचा प्रकार सांगितल्यानंतर आम्ही ज्या रीतीने तुला डोळ्याला दिसेल त्या रीतीने तुला ज्ञान सांगितले. अज्ञाना ही कौतुके रूप केले निके, जो आयनी तुझे टेके पुरे म्हणे. तुझी बुद्धी पुरे म्हणून तृप्त होईपर्यंत कौतुकाने आम्ही अज्ञानाचेही वर्णन केले. आणि आता हे रोकडे उपपत्तीचे निपवाडे निरुपेले उघडे ज्ञेय पैगा. आणि अर्जुना, आताच विचाराच्या विस्ताराने ज्ञेय मूर्तिमंत स्पष्ट करून सांगितले. हे आगवीचे विवंचना बुद्धी भरून अर्जुना, मस्सिद्धी भावना माझी येती. अर्जुना, हा सर्व विचार बुद्धीत भरून जे माझ्या भावनेने माझ्या स्वरूप सिद्धीला येतात. देहादी परिग्रही संन्यासू करून या जीही जीव माझा ठाई वृत्तिकू केला. ज्यांनी देहादी परिग्रहाचा त्याग करून आपला जीव माझ्या ठिकाणी वतनदार केला, ते माते किरीटी हेची जाणून या शेवटी. आपण पया 60 वाटी मीची होती. अर्जुना, असे जे माझे भक्त ते शेवट हाच विचार जाणून व आपल्या मोबदला मला घेऊन मद्रूपच होतात. मीची होती परी हे मुख्य गा अवधारी, सोहोपी सर्वांपरी रचली आम्ही. अर्जुना, मीच होण्याचा मुख्य प्रकार हा आहे असे समज, व इतर सर्व मद्रूप होण्याच्या प्रकारापेक्षा हा सोपा प्रकार आम्ही तयार केला आहे. कडा पायरी कीजे निराळी माचू बांधीजे, अथावी स्वीजे तरी जैसी. डोंगराच्या कड्याला वर जाण्याकरता जशा पायऱ्या कराव्यात व आकाशाच्या पोकळीत वर जाण्यास जशी माच बांधावी किंवा खोल पाण्यातून जाण्याकरता जशी त्या पाण्यात नाव घालावी. एरवी अवघेची आत्मा हे सांगो जरी विरोत्तमा, परी तुझिया मनोधर्मा मिळेल ना. सहज विचार करून पाहिले तर सर्वच आत्मा आहे हा विचार जर तुला एकदम सांगितला असता तर हे विरोत्तमा, तो विचार तुझ्या बुद्धीला गेला नसता, म्हणजे तुझ्या कल्पनेत आला नसता. म्हणून एकची साचले, म्हणून एकची संचले चतुर्दा मी केले, जे आदळपण देखिले तुझी हे प्रज्ञे. तुझ्या बुद्धीचा समर्थपणा पाहिल्या कारणाने एकच भरीत भरलेले जे परब्रह्म ते आम्ही 4 प्रकारचे केले. थांबूयात आपण. बस करू का? हो, बर, चालेल. हा हा, 5,000 घ्यायचं ना. एक किती 2-3च राहिलेत वाटतं. 959 पर्यंत वाचून टाका. बर बर, ते माझ्या ऍप मध्ये 950 पर्यंतच आहे ना, म्हणून. अच्छा, असं आहे का? बर वाचते मी, तसं काय नाही आहे, पुढे बी तसं काही नाही. हा, मग वाचा. पै बाळ जय जय विजय तो घासू विसा ठाई कीजे, तेसे एकच हे चतुर्व्याजे कथिले आम्ही. मुलाला जेव्हा जेवायला घालायचे असते तेव्हा एक घास 20 ठिकाणी करावा लागतो. त्याप्रमाणे एकच परब्रह्म 4 प्रकारच्या निमित्ताने तुला सांगितले. एक क्षेत्र एक ज्ञान, एक ज्ञेय एक अज्ञान, हे भाग केले अवधान. जाणून तुझे लक्ष पाहून, तुझी ग्रहण शक्ती पाहून एक क्षेत्र एक ज्ञान एक ज्ञेय व एक अज्ञान असे आम्ही 4 भाग केले. आणि ऐसे नाही पारता, जरी हा अभिप्राय तुझा हाता नये तरी हे व्यवस्था एक वेळ सांगो. आणि अर्जुना, असे सांगूनही जर हा अभिप्राय तुला कळला नसेल तर हाच प्रकार पुन्हा एक वेळ सांगू. आता चौठाई न करू, एकही म्हणून न सरू, आत्मानात्मया धरू सरिसा पाडू. आता त्या ब्रह्माचे 4 ठिकाणी विभाग करणार नाही व सर्व एका ब्रह्म आहे असे करून संपवणार नाही, तरी आत्मा व अनात्मा यांची सारखी योग्यता धरून प्रतिपादन करू. एकाच ब्रह्माचे आत्मा व अनात्मा असे भाग सारखे करून सांगू. परी तुवा ये तुले करावे, मागो ते आम्हा द्यावे, जे कानाची नाव ठेवावे आपण पैगा.
परंतु एवढे मात्र कर की आम्ही तुझ्याजवळ जे मागू ते तू आम्हाला दिले पाहिजे. ते मागणे हे आहे की तू आपल्या स्वतःच काळाचे नाव ठेव. इतर सर्व इंद्रियाचे व्यापार बंद ठेवून फक्त ऐकण्याचे काम चालू दे. या श्रीकृष्णाच्या बोला पार्थ रोमांचित तू झाला. ते तर देव म्हणती भला उचंबळे ना. या श्रीकृष्णाच्या बोलण्याने अर्जुनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. ते पाहून देव म्हणाले, तू चांगला आहेस, पण हर्षवेगाने अनावर होऊ नकोस. ऐसे नि तो येता वेगू धरुणी म्हणे श्रीरंगू. प्रकृती पुरुष विभागू परिसे सांगो. अर्जुनाला येणारा हर्षाचा वेग याप्रमाणे श्रीकृष्णाने आवरून श्रीकृष्ण म्हणाले की प्रकृती पुरुषाचा विभाग सांगतो ऐक. जया मार्गा ते जगी सांख्य म्हणती योगी. जयाचे भाटिवे लागी मी कपिल जाहलो. या मार्गाला जगामध्ये योगी सांख्य असे म्हणतात आणि ज्या सांख्य मार्गाचे महत्व वर्णन करण्याकरता मी कपिल झालो. तो ऐक निर्दोकू प्रकृती पुरुष विवेकू म्हणे आधी पुरुकू अर्जुना ते. तो प्रकृती पुरुषाचा शुद्ध विचार तू ऐक असे आधी पुरुष जे श्रीकृष्ण ते अर्जुनास म्हणाले. तरी पुरुष अनादी आधी आणि तैची लागोनी प्रकृती संसरसी दिवो राती दोन्ही जैसी. तरी दिवस आणि रात्र ही दोन्ही जशी बरोबर चालणारी आहेत त्याप्रमाणे पुरुष अनादी आहे व प्रकृती ही त्यावेळेपासून अनादी आहे. का रूप नोहे वाया परी रूपा लागली छाया. निकनू वाडे धनंजया कनेसी कोंडा. ए पळा तिकडं थांबूयात ताई. हा थांबूयात आपण आता. किंवा शरीर हे बस करू का? हो हो हा बर. पसायदार म्हणते आता. पसायदार म्हणू ना. हो हो आत्मा विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. दुरिताचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. वर्षते सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तीही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवेजी. येत म्हणे विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. कोणी समजून सांगतं का आज? आहे का कोणी? शकुंतला ताई, विद्याताई हो आहेत. हाय हँड रेज करा. हँड रेज करा. म्यूट नाही झालात का? तुम्हाला रिक्वेस्ट पाठवली आहे. हा नाही परत आता नरडकोड तिकडे यायला तयार नाही मला मधून. रामकृष्ण हरे. जय श्री कृष्ण. ताई आवाज येतोय का? हो हो येतोय येतोय. हा आजच्या निरूपणाचं सांगायचंय का? हो हो सांगा. हा माझ म्हणजे असं हे सांगितलं की ब्रह्म आणि आत्मा हे म्हणजे हे आहे काय झालं?
म्हणजे सोनं जसं वेगवेगळं आता कानातलं किंवा गळ्यातलं असं काही केलं त्याचा आकार वेगळा आहे, पण सोनं मात्र सोनं आहे. तसं नाम रूप जाती भेद जरी असेल तर हे दिसायला भिन्न आहेत आत्म्याहून, पण आत्मा याहून भिन्न आहे असं सांगितलंय. बरोबर. आणि जरी पाणी असं जरी म्हणजे वेडे वाकडं जरी वळण असेल पाण्याला, पण पाणी मात्र पाणीच आहे, सरळच आहे. तसं नाम रूप जाती भेद हे जरी असेल तरी सर्व एक ब्रह्मच आहे. बरोबर. म्हणजे सगळीकडे चराचरामध्ये तोच भरलेला आहे, तरी पण चराचरात वेगळं जरी वाटलं आपल्याला तरी पण आपण एकच आहे सगळे. एकच आहे. बरोबर. म्हणजे जसं लोखंडाचा गोळा गरम केला तर अग्नी दिसायला, पण तो लोखंडच आहे. बरोबर. तसं सांगितलं की दिसायला आपल्याला आकार रूप असं दिसलं तरी ते सर्व ब्रह्म आहे, आत्मा आहे. आत्म्याहून वेगळं असं काही नाहीये. बरोबर. असे उदाहरण दिलेत सूर्याचं, म्हणजे प्रतिबिंबाचं. जर पाण्यात जरी प्रतिबिंब पडलं, घटाचा आकार वेगळा आहे पण प्रतिबिंब मात्र एक आहे. एकच आहे. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये परिपूर्ण, प्रत्येक हे वेगवेगळं परिपूर्ण आहे. जसं की आकाश असेल, सूर्य असेल, चंद्र असेल, झाड असेल, किंवा अजून सूक्ष्म कुठलीही वस्तू हे असेल, सूक्ष्मातले सूक्ष्म, तरी पण ती एक परिपूर्ण वेगळी आहे. आणि जरी परिपूर्ण असली तरीही त्याच्यामधला जो काही आत्मा आहे तो सगळा हा एकच आहे. एकच. असं थोडक्यात आता ह्याच म्हणजे वेगवेगळे उदाहरण देऊन सांगितलंय, पण आजच्या ओव्यांचा आशय असाच आहे. बरोबर. अजून कोणी सांगणार आहे? हँड रेस करा अजून कोणी जर सांगणार असेल तर. वैजयंतीताई, वैजयंतीताई होत्या ना? नाही. अजून कोणी आहे का? शरयूताई? नाही. ओके, चालेल चालेल चालेल. मग आपण इथेच थांबूयात आज. परत एकदा तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. आणि इथेच थांबते मग. चालेल. आज काही दादा नाही आहेत, रामदास दादा, त्याच्यामुळे आजचं विवेचन उद्या परत घेऊयात दादांना सांगू. चालेल.